Hello students, welcome once again. So let's start with the discussion of physics. Okay. So physics मध्ये आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिक मधले जे काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत किंवा जे काही एक्झाम्पल्स सीईटी एक्झामिनेशनला विचारलेले असतील तर त्याचं डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो पुन्हा एकदा मी लेक्चरमध्ये क्वेश्चन डिस्प्ले करीन. क्वेश्चन डिस्प्ले झाल्यानंतर तो क्वेश्चन तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. मी मोस्ट ऑफ क्वेश्चन जे आहेत ते सीईटी एक्झामिनेशनचे पिक केलेले आहेत. सीईटी एक्झामिनेशनला आत्तापर्यंत कुठले कुठले क्वेश्चन्स या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत ते क्वेश्चन्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत. चला सो वन बाय वन बघूया. बघा फर्स्ट क्वेश्चन, अँग्युलर स्पीड ऑफ हावर हँड ऑफ ए क्लॉक इन अ डिग्री पर सेकंड इज. आपल्याला अँग्युलर स्पीड फाइंड आउट करायचं आहे हावर हँडचं. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट अँग्युलर स्पीड म्हणजे काय, ओमेगा ना, आणि ओमेगा हावर हँड फाइंड करायचं आहे. सो WH म्हणूया आपण. सो WH इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, बट WHचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला, WH इज इक्वल टू 2π/T. बट हा जो T असेल तो हावर हँडचा असेल. इमॅजिन होतं आहे. हा एक खूप कॉमन टाईप आहे सर्क्युलर मोशनमधला. बऱ्याच ठिकाणी हा म्हणजे ऑलमोस्ट हा टाईप येतोच. यातली काही एक्झाम्पल्स येतात. सो बघा WH इज इक्वल टू 2π/TH. बट TH कसा फाइंड आउट करायचा तुम्हाला माहिती आहे का. सो TH म्हणजे काय तर हावर हँडचा टाईम. सो हाऊ टू फाइंड आउट टाईम ऑफ द हावर हँड. आता टाईम पिरियड म्हणजे काय तर एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ. समजा हे एक रोटेशन आहे, हे रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ. मग जर हावर हँड असेल तर तो एक रोटेशन कंप्लीट करायला किती वेळ लावतो हे आपल्याला माहीत आहे. ओके, सो जर आपण हावर हँडचं कन्सिडरेशन केलं तर सकाळी 12 दुपारी 12 रात्री 12 आपण असं म्हणू शकतो. ओके, सो जनरली हावर हँड रिक्वायर्ड 12 hours टू कंप्लीट वन कंप्लीट रोटेशन. बरोबर का, 12 hours. सो 12 hours आपण इंटू 60 केलं की ते कशामध्ये मिनिटमध्ये होणार आहे, आणि याला पुन्हा इंटू 60 केलं तर हे कशामध्ये होणार आहे तर सेकंडमध्ये होणार आहे, कारण टाईम पिरियड आपल्याला सेकंडमध्ये लागतो. सो हा झाला सेकंडमधला टाईम पिरियड. सो हा इथं पुट करूया. सो WH इज इक्वल टू 2π/ हा 12 × 60 × 60. सो हे जे येणारं आन्सर आहे हे जनरली कशामध्ये आलं, रॅडियन पर सेकंड. बट तुम्ही जर क्वेश्चनमध्ये बघितलं तर आन्सर आपल्याला डिग्री पर सेकंद विचारलेला आहे. मग तुम्हाला हे कन्वर्जन माहिती आहे का, पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. मग पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर 1 रॅडियन इज इक्वल टू किती, हा पाय तिकडे जाईल ना, म्हणजे हा 180ला डिवाइड होईल. इमॅजिन होतं आहे का बघा. सो हा झाला मग डिग्रीमध्ये. ओके, मग आता हे आन्सर रॅडियनमध्ये आहे. सो आपल्याला डिग्री पर सेकंड करायचं असेल तर सिम्पल याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो हे कसं होईल, सो 2π आपण हे सगळं आहे तसंच 12 × 60 इंटू हे 60 आणि इंटू फक्त हा 180/π मल्टिप्लाय होईल. हा पाय कॅन्सल होईल. त्याच्यानंतर हे 3 होईल, हे 3 6 होईल, हे कॅन्सल होईल. सो 1/120 राहील का बघा. हे 12 आणि हे इथं 10 होईल. सो 1/120. सो ह्याला आपण डिग्री पर सेकंड म्हणू शकतो. सो दिस इज आवर आन्सर. बघा काय प्रोसिजर केलेलं आहे. सो डिग्री पर सेकंड इज द आन्सर. सो 1/120. सो सी ऑप्शन याचं आन्सर असेल. ओके, सो हा टाईम पिरियड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन आहे, हा सुद्धा सीईटीला विचारलेलाच क्वेश्चन आहे. डिफरन्स बिटवीन अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड सेकंड हँड ऑफ ए क्लॉक इज. तुम्हाला मिनिट हँड आणि सेकंड हँडमधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सो आता पहिल्यांदा बघूया की ओमेगाचा डिफरन्स आहे. सो सेकंड हँड आणि मिनिट हँड, तर दोघांमध्ये मोठा कोण असेल, WS आणि WM म्हणतो मी. ठीक आहे, तर थोडंसं तुम्हाला हे माहीत आहे TS आणि TM. ओके, तर TS आणि TM मध्ये मोठा कोण असेल बघा, तर हा TM मोठा असेल. ऑब्वियस आहे ना, मिनिट हँडचा टाईम पिरियड मोठा असेल. मग मिनिट हँडचा टाईम पिरियड मोठा असेल तर सेकंड हँडचा अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असेल, मोठी असेल. मग यामधला डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर ओमेगा S
मायनस ओमेगा एम आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग आता ओमेगा एस कसं घ्यायचं, सिम्पल ओमेगा एस इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी एस आणि ओमेगा एम कसं घ्यायचं 2 पाय अपॉन टी एम. ओके, सो व्हॉट इज मीन बाय 2 पाय अपॉन टी एस, व्हॉट इज मीन बाय टी एस, टी एस इज द टाइम पिरियड ऑफ द सेकंड हँड. मग सेकंड हँडचा टाइम पिरियड किती असतो, सेकंड हँड एक राऊंड कंप्लीट करायला किती वेळ लावतो तर 60 सेकंड लावतो. सो याचा टाइम पिरियड होईल 2 पाय अपॉन 60. हे सगळं रॅडियनमध्ये बरं का. आणि मिनिट हँडचा टाइम पिरियड, मिनिट हँड एक राऊंड मारायला किती वेळ लावेल तुम्ही सांगू शकताय का, 1 आवर लावेल बघा. म्हणजे काय होईल, हा 2 पाय अपॉन 60 × 60. हे म्हणजे कशामध्ये केलं मी, हे सेकंडमध्ये गेलं थोडक्यात. मग आपल्याला डब्ल्यू एस मायनस डब्ल्यू एम करायचं म्हणजे एक सिम्पल याची आणि याची सबट्रॅक्शन करायची. सो 2 पाय अपॉन 60 मायनस 2 पाय अपॉन 60 × 60. हे जे काय असेल ते तुमचं आन्सर असेल. मग हे जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर तुम्हाला 59 पाय अपॉन 1800 रॅडियन पर सेकंड मिळेल बघा. लक्षात येत आहे का, हे 59 पाय अपॉन 1800 दॅट इज बी ऑप्शन आहे तो करेक्ट असेल. लक्षात आलं. सो हा सुद्धा जो टाईप आहे तो टाइम पिरियड आणि अँग्युलर व्हेलॉसिटीशी रिलेटेड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, थोडासा कन्फ्युजन होऊ शकतं बऱ्याच जणांचं. द अँग्युलर सेपरेशन बिटवीन द मिनिट हँड अँड हवर हँड ऑफ ए क्लॉक ॲट 12:20 PM इज. अगदी बघितलं तर क्वेश्चन खूप सोपं वाटतं, बट सॉल्व करायला गेल्यानंतर थोडासा डिफिकल्ट आणि कन्फ्युजन होण्यासारखं आहे. सो बघा 12 आपण असं इमॅजिन करूया 12:20 झालेलं आहेत. लाईक दिस. ठीक आहे. सो हे अँग्युलर सेपरेशन फाइंड आउट करायचं, म्हणजे हा अँगल फाइंड आउट करायचा आहे फॉर 12:20 PM काय असेल ते. ओके, आता तुम्हाला एक तर माहिती आहे हे पूर्ण रोटेशन किती 360 डिग्री असेल. सो मग हे टोटल 360 असेल तर हे 90 असेल बरोबर. हा क्वाड्रंट आहे तो 90 असेल. 90 म्हटल्यानंतर हा प्रत्येक 30 झाला ना, 30 30 30 आणि पुन्हा हा 30, म्हणजे हा अप्रॉक्सिमेट 120 झाला असं आपण म्हणूया. ओके, बट हा 120 नसेल, कारण 12:20 जेव्हा होणार आहे तेव्हा हा जो हवर हँड आहे तो थोडासा पुढं आलेला असेल बघा. मग तो कितीनं पुढं आला असेल हे आपल्याला काढावं लागेल आणि तो जो डिफरन्स आहे हा तो याच्यातनं मायनस करावा लागेल. आपल्याला बघितलं की वाटतंय की यस इट इज 120 डिग्री बरोबर. क्लिअर दिसतंय का बघा सगळ्यांना. यस 120 डिग्री वाटते आपल्याला, बट इट इज नॉट एक्झॅक्टली 120 डिग्री बरोबर. मग जर एक्झॅक्टली 120 डिग्री नसेल तर मग किती डिफरन्स पडेल, तर हा डिफरन्स पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. मग हा डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा बघा. तर काय करायचं, जो हवर हँड आहे आपला हवर हँड, ओके, त्याचं पूर्ण रोटेशन फुल रोटेशनला तो किती वेळ लावतोय, वेळ इन द सेन्स तो किती डिग्री अँगल लावतोय तर 360 लावतोय. एवढं माहीत आहे. फुल सर्कल कंप्लीट करण्यासाठी किंवा फुल सर्कलमध्ये मग 12 हॉर्स असतात. मग 12 हॉर्ससाठी तो किती लावेल 360 लावेल. मग तो एका हॉवरसाठी किती लावेल 360/12 ना, म्हणजे किती 30 लावेल. मग तो एका मिनिटासाठी किती लावेल, पुन्हा ह्या 30ला डिवायडेड बाय 60 केलं पाहिजे, म्हणजे 0.5 डिग्री लावेल. सो एका मिनिटासाठी हवर हँड 0.5 डिग्रीनं शिफ्ट होतोय. मग इथे जर आपल्याला 12:20 दिलेला आहे, मग 20 मिनिटासाठी तो किती शिफ्ट होईल इथून, तर फॉर 20 मिनिट म्हणतो मी. सो 20 मिनिटासाठी किती होईल मग अप्रॉक्सिमेट 20 × 0.5 ना, 20 × 0.5. सो इट बिकम्स 10 डिग्री. सो हा झाला डिफरन्स. मग हा डिफरन्स याच्यातनं सिंपल मायनस करूया, म्हणजे जे काय आपलं अँग्युलर सेपरेशन असेल ते आपल्याला 110 डिग्री मिळेल बघा. नीट समजून घ्या मी काय केलं याच्यामध्ये. एक तर आपल्याला आधी अप्रॉक्सिमेट अँगल मिळाला, तो किती मिळाला 120 मिळाला बरोबर. अप्रॉक्सिमेट अँगल आपण सांगितला 120 आहे, तो कन्सिडर केला 120.
बट एक्झॅक्ट 120पेक्षा तो कमी असणार आहे. का? कारण इथला जो हवर हँड आहे तो थोडासा पुढे शिफ्ट झाला असेल ना. 12:20 म्हटलं की थोडा शिफ्ट होतो ना 12च्या पुढे हवर हँड. मग तो कितीने शिफ्ट झाला ते आधी आपण या प्रोसेसने फाइंड आउट केलं. हे कसं फाइंड आउट केलं? हवर हँड पूर्ण 12 आवर्ससाठी किती रोटेट करतो? 360. मग तो एका आवरसाठी किती रोटेट करेल? 30 करेल. मग तो एका मिनिटासाठी किती करेल? 0.5 करेल. मग तो 20 मिनिटासाठी किती करेल? 10 करेल. मग हा 10 आपण ह्या 120मधून काय केला? मायनस केला. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 110 डिग्री हे ॲन्सर मिळालं. म्हणजे सी ऑप्शन असेल. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असं होतं की आपण 120 ॲन्सर करून रिकामं होतं आणि आपल्याला वाटतं की ते ॲन्सर 120 इतकं आहे. लक्षात आलं का बघा हा पार्ट? एक छोटा थेरॉटिकल क्वेश्चन आहे बघा. द रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड व्ही, अँग्युलर स्पीड ओमेगा अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इन ए सर्क्युलर मोशन इज. ओके, सो याच्यामध्ये काय करायचं? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सिन्स ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा असतं, सो आर इज इक्वल टू किती? ए अपॉन अल्फा. हा इथं पुट करूया. सो व्ही इज इक्वल टू ए ओमेगा अपॉन अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू ए ओमेगा अपॉन व्ही. बघा रिलेशन लक्षात आलं का? सो अल्फा इज इक्वल टू ए ओमेगा अपॉन. सो ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, सो कुठल्या टाईपवरचा क्वेश्चन आहे हे थोडंसं लक्षात आलं का? बघा क्वेश्चन बघितल्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट अजून एक CET 2018चा क्वेश्चन आहे. इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द रेशो ऑफ टँजेन्शियल टू रॅडियल ॲक्सेलरेशन. आता टँजेन्शियल आणि रॅडियल ॲक्सेलरेशनचा प्रकार थोडासा मी तुम्हाला सांगतो काय आहे बघा. तर ही सर्क्युलर मोशन आहे. समजा इथे पार्टिकल आहे, तर पार्टिकल टुवर्ड सेंटर जे ॲक्सेलरेशन परफॉर्म करतो त्याला रॅडियल म्हटलं जातं, AR बार. आणि जो असा अबाउट आणि टँजंट असतं त्याला टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे कसा काढला जातो? आपण जसा वेक्टरचा काढतो ना, √AR² + AT² असा काढला जातो. हे लक्षात असू द्या. UCMसाठी मग हे जे आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन ते 0 असतं, कारण अल्फा कॉन्स्टंट होतं. अल्फा 0 होतं ना, कारण dW/dt रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होते. सो UCMसाठी हा अल्फा मग 0 होणार आहे. सो आपल्याला इथं काय करायचं आहे? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि रॅडियल ॲक्सेलरेशनचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे AT/AR फाइंड आउट करायचा आहे. सो तुम्हाला माहिती आहे ATचा फॉर्म्युला असतो R अल्फा. हा कसा आला? तर सिम्पल V इज इक्वल टू R ओमेगावरून बरं का. फॉर्म्युला हा सुद्धा कसा येतो बघा. आणि हे जे AR आहे ते असतं V²/R किंवा R ओमेगा स्क्वेअर सुद्धा म्हणतात बघा. ठीक आहे, तर यातलं मग हे R² होईल, हा अल्फा येईल वरचा, आणि हा खाली कोण होईल? V² होईल. सो R² अल्फा अपॉन V². सी नंबर बघा, सी ऑप्शन बघा. ओके, सो फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन इज सी. नेक्स्ट चला अगेन एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स रिलेटेड आहे बघा. लुक ॲट द क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? ओके, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे थोडक्यात सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स रिलेटेड कुठलं स्टेटमेंट फॉल्स असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. सिंपल जर तुम्ही क्वेश्चन बघितला, जस्ट मिनिट. ओके, क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्ससाठी सिंपल 3 स्टेटमेंट्स बघायची आणि स्टेटमेंट्सवरून सांगायचं की सेंट्रिफ्युगल फोर्सचं रिलेशन काय असेल. अगदी सोपं आहे. तुम्ही तिन्ही ऑप्शन्स वाचा. पहिला ऑप्शन काय आहे बघा, R इक्वल इन मॅग्निट्यूड. यस, बरोबर आहे. तिसरा वाचा, ॲक्ट्स ऑन द सेम बॉडी. हे सुद्धा बरोबर आहे. चौथा वाचा, ॲक्ट्स ऑन द रेडियस, ॲक्ट्स अलॉंग द रेडियस. हा सुद्धा बरोबर आहे. कारण आपण सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल म्हणतो की अलॉंग द रेडियस, टुवर्ड द सेंटर आणि अवे फ्रॉम द सेंटर असं म्हणतो ना. सो सिंपल या केसप्रमाणे जर A, C आणि D जर बघितलं तर सेम दिसत आहेत. बट बी ऑप्शन बघा, कॉन्स्टिट्यूट आणि ॲक्शन रिॲक्शन पेअर, हा ऑप्शन चुकीचा आहे. सो ओके, सो फॉर दिस क्वेश्चन बी ऑप्शन इज करेक्ट. लक्षात आलं का बघा, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ठीक आहे.
चला पुढचा एक घेऊया. अगेन MST CT 2010चा क्वेश्चन आहे. A coin is placed on rotating turntable rotated with angular speed omega. एक कॉइन आहे टर्न टेबलवरती रोटेट होतोय आणि त्याचं स्पीड म्हणजे अँग्युलर स्पीड दिलेला आहे, ओमेगा म्हणूया आपण त्याला. द कॉइन जस्ट स्लिप इफ इट इज प्लेस्ड ॲट 4 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द टेबल. थोडक्यात 2 अँग्युलर विलॉसिटी आणि 2 रेडियसच्या कंडिशन्स दिसतात बघा. फ्रॉम द सेंटर ऑफ टेबल इफ द अँग्युलर विलॉसिटी इज डबल्ड, ठीक आहे, अँग्युलर विलॉसिटी समजा डबल केली, सो ॲट व्हॉट डिस्टन्स विल कॉइन स्टार्ट टू स्लिप. ओके, म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर विलॉसिटी याचं रिलेशन इथं वापरायचं आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं आपण या बॉडीवरचा जो फोर्स आहे किंवा टॉर्क आहे तो सेम आहे कन्सिडर करूया. टर्न टेबल म्हणजे आपण म्हणूया की फोर्स सेम म्हणजे ॲक्सेलरेशन पण काय असेल, सेम असेल. सेम म्हणजेच कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, सो या केसमध्ये आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे बघा, v²/r किंवा हाच फॉर्म्युला r ओमेगा स्क्वेअर पण लिहितो आपण. आता इथं r ओमेगा का केला, कारण r आणि ओमेगाची कंडिशन आहे म्हणून. चला, पहिली कंडिशनची रेडियस आपण r1 म्हणूया, ज्याला की 4 सेंटीमीटर म्हणूया, आणि दुसऱ्या कंडिशनची रेडियस आपल्याला फाइंड करायची. पहिल्या कंडिशनची विलॉसिटी आपण एक कन्सिडर करूया ओमेगा 1 समथिंग, आणि दुसऱ्या कंडिशनची विलॉसिटी काय म्हटले की पहिल्याच्या डबल झाली बघा, म्हणजे ट्वाईस ऑफ ओमेगा 1 म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तुम्ही बघू शकता. मग मला सांगा, हे जर कॉन्स्टंट असेल तर 2 कंडिशनसाठी कसं लिहायचं, r1 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू r2 ओमेगा 2 स्क्वेअर. आपल्याला r2 काढायचं ना, मग काय करूया, ही 2 इक्वेशन हे रेशो घेऊया. सो r2/r1 काय येईल बघा, r2/r1, सो ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर येईल. चालेल का बघा. सो देअरफॉर आपण लिहूया मग, देअरफॉर r2 इज इक्वल टू r1 इंटू ब्रॅकेट हे ओमेगा 1 आणि अपॉन हे ट्वाईस ओमेगा 1 आणि याचा स्क्वेअर. ओमेगा 1 कॅन्सल होईल, सो हे होईल r1/4. आता मग r1 किती आहे, 4 सेंटीमीटर आहे, अपॉन 4, सो हा 1 मिळेल. आता 1 कसा असेल, हा सेंटीमीटर असेल, कारण आपण r1 घेताना कशामध्ये घेतलेला आहे, सेंटीमीटरमध्ये घेतलेलं आहे. सो आपण याचंही आन्सर काय सांगूया, सेंटीमीटर आपण सांगूया. सो ऑप्शन कुठला असेल, ई ऑप्शन असेल बघा. लक्षात आलं का. सो टर्न टेबल आणि टर्न टेबलवरती जर एखादा कॉइन प्लेस केला असेल आणि तो जर कॉइन रोटेट होत असेल तर त्याची जी काही कंडिशन आहे त्या कंडिशनशी रिलेटेड हा न्यूमेरिकल आहे. एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन बघूया, थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. फॉर ए पार्टिकल मूव्हिंग इन व्हर्टिकल सर्कल द टोटल एनर्जी ॲट डिफरंट पोझिशन अलॉंग द पाथ. हा सुद्धा खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. इज कॉन्झर्वड असेल ना, कारण आपल्याला माहिती आहे की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या रूलप्रमाणे प्रत्येक पॉईंटची व्हिलॉसिटी ही कशी असते, सेम असते. सो बाय द डेफिनेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वी कॅन से दॅट द कॉन्झर्वड म्हणजे कॉन्स्टंट असेल ना प्रत्येक ठिकाणची एनर्जी. हे मी कालच्या लेक्चरला पण तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, नेक्स्ट पुढचा सेम त्याच्याशीच रिलेटेड बघूया. A mass attached to one end of a string crosses topmost point on vertical circle with critical speed. Its a centripetal acceleration when string becomes horizontal will be ब्रॅकेट मध्ये जी दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला इथं वापरावा लागेल, पण कुठली पोझिशन, तर मिडवे पोझिशन. तुम्हाला ही डायग्राम आठवते का बघा. समजा ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, ही एक पोझिशन आहे, ही एक पोझिशन आहे, ही एक पोझिशन आहे. याला टॉप म्हणतो, याला बॉटम म्हणतो, याला मिड म्हणतो ना. सो मी तिन्ही पोझिशनच्या वेलोसिटी सांगितल्या होत्या. ही √rg असेल, ही √5rg असेल आणि इथली वेलोसिटी √3rg असेल. मग या पॉईंटचं आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आपला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मी इथं या एक्झाम्पलमध्ये सुद्धा वापरला बघा. काय वापरला, v²/r म्हणजे सिम्पल वेलोसिटीचा स्क्वेअर करायचा डिवायडेड बाय रेडियस. मग मला सांगा मिडची वेलोसिटी घ्यावी लागेल ना. सो याला आपण v3 म्हटलं होतं आय थिंक, बरोबर का. हे v1 होतं, हे v2 होतं आणि हे v3 होतं ना, आठवतं आहे का बघा. सो मग हे किती होईल, 3rg/r होईल. r कॅन्सल होईल. सो ॲक्सेलरेशन किती राहील, 3 × g राहील. व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन 3rg इज द आन्सर, बी ऑप्शन बघा. सो असंच तुम्हाला टॉप आणि बॉटमचं सुद्धा मग ॲक्सेलरेशन सिमिलर केसप्रमाणे फाइंड आउट
करता येईल, कारण हा जो टाईप आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन रिलेटेड टाईप आहे. बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमधले सगळे फॉर्म्युले आपल्याला लक्षात राहणं थोडंसं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन CETचाच आहे. इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल ॲट हायेस्ट पॉईंट टू दॅट ऑफ लोएस्ट पॉईंट इज. खूप सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंटची. हेच रेफरन्स घेऊया आपण. हा झाला हायेस्ट म्हणजे याला आपण टॉप म्हणूया, आणि हा झाला लोएस्ट याला आपण बॉटम म्हणूया. ठीक आहे, मग आपल्याला ह्या दोघांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. कुठली कायनेटिक एनर्जी टॉपची घ्यायची आहे म्हणजे हायेस्ट, आणि कायनेटिक एनर्जी बॉटमची घ्यायची आहे. ओके, टॉप आणि बॉटम असं म्हणूया. म्हणजे ही लोएस्ट आहे असं आपण हवं तर म्हणू. सॉरी, कायनेटिक एनर्जी टॉपला लोएस्ट असते, सो आपण असं लिहूया हवं तर. कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट, कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट, म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट असते ती बॉटमला असते, आणि कायनेटिक एनर्जी लोएस्ट असते ती टॉपला असते. असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, सो फॉर्म्युले काय आठवत आहेत का बघा. मी सांगतो फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी ॲट बॉटमचा 1/2 mgr लिहूया आपण. सॉरी, हायेस्ट पॉईंट. अरे हे काय व्हायला लागले. ठीक आहे, आपण हायेस्टलाच एक मिनिट. हायेस्टलाच टॉप पॉईंट म्हणूया, लोएस्टला बॉटम पॉईंट म्हणूया. हायेस्टला टॉप, लोएस्टला बॉटम, कन्फ्युजन नको. ठीक आहे, चला मी कायनेटिक एनर्जी हायेस्ट लिहितो पहिल्यांदा, 1/2 mgr लिहितो, आणि कायनेटिक एनर्जी लोएस्ट लिहितो 5/2 mgr असं लिहितो. ठीक आहे, हे लक्षात येते का बघा. म्हणजे हा जो लोएस्टचा पॉईंट आहे ना, बी पॉईंट म्हणजे त्याची जास्त असते बरं का. ऑब्वियस माहिती आहे की आपल्याला इथनं वेलॉसिटी फास्ट जाते. मग हे कसे काढले तर आठवत आहेत फॉर्म्युले. सिंपल कायनेटिक एनर्जी 1/2 mv² आणि पोटेन्शियल एनर्जी mgh, या रूलप्रमाणे आपण ॲडिशन करायचो आणि त्या एनर्जीज फाइंड आउट करायचो. सो हे तर सगळं कॅन्सल होईल, हा 2 पण कॅन्सल होईल. सो हे 1/5 येईल बघा. मग 1/5 म्हणजेच 0.2 म्हणूया, कारण ऑप्शनमध्ये पॉईंटमध्ये आन्सर दिलेलं आहे. डी ऑप्शन चेक करा. सो हायेस्ट आणि लोएस्ट लक्षात आलं का बघा. हायेस्ट म्हणजे टॉप आणि लोएस्ट म्हणजे बॉटम. ठीक आहे, सो हायेस्ट आपण लोएस्ट काढायचे आहे. सो हायेस्ट म्हणजे टॉप, लोएस्ट म्हणजे बॉटम. बॉटमची ही जास्त असते, टॉप किंवा हायेस्टची ही कायनेटिक एनर्जी कमी असते. एवढं तर रिलेशन तुम्हाला ह्या VCM मधलं माहिती आहे का बघा, की कुठली एनर्जी कुठं जास्त असते आणि कुठं कमी असते, हे थोडंसं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत बघा. पुढचं बघूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे तो थोडासा मोमेंट ऑफ इनर्शिया रिलेटेड आहे बघा. थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, लेवल थोडीशी जास्त आहे असं आपण म्हणूया. ए डिस्क ऑफ रेडियस r अँड थिकनेस r/6 हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया I अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे सगळ्यात पहिली कंडिशन आहे ती डिस्कची आहे. मी हवं तर असं सॉल्व करतो. पहिली कंडिशन आहे ती डिस्कची आहे. सो डिस्क कशी आहे बघा, लाईक ही डिस्क आहे, ही त्याची रेडियस झाली ना, आपण म्हणूया RD म्हणूया, रेडियस ऑफ द डिस्क. आणि याची ही थिकनेस आहे ती किती आहे बघा, R/6 आहे. म्हणजे थोडक्यात RD/6 ही थिकनेस झाली ह्या डिस्कची इथून इथपर्यंत, याला थिकनेस म्हणूया. आणि ह्या डिस्कचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कन्सिडर करूया, म्हणजे कुठून सेंटरपासून. सो तुम्हाला माहिती आहे डिस्कचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 mr² ना. सो 1/2 m, आरच्या ऐवजी RD होणार 1/2 mr². सिंपल पहिली कंडिशन ही अशी आहे, समजली का बघा. आता काय केले की ही डिस्क काय केले, मेल्ट केली आणि रिकास्ट केली इंटू सॉलिड स्पिअर. ओके, इट इज मेल्टेड अँड रिकास्ट इंटू ए सॉलिड स्पिअर. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्पेअर अबाउट इट्स डायमीटर इज. मग त्या स्पेअरच्या अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. सो ही डिस्क आता कन्सिडर केली कशामध्ये, एक रिकास्ट केलेली आहे स्पिअरमध्ये. मग आपण म्हणूया की हा स्पिअर तयार झाला. ठीक आहे, मग ह्या स्पेअरच्या अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मी म्हणतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर. ओके, तर याचाही फॉर्म्युला तर आपल्याला माहीतच पाहिजे ना, हा 2/5 mr² असतो बघा. बट mr² म्हणजे रेडियस कोणाची असेल, ही स्पिअरची असेल ना. सो RS म्हणून याला. सो 1/2 mr² असं म्हणतो मी. इमॅजिन होतं आहे का बघा, हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा आहे, इथं मी ह्याला ID म्हणतो हवं तर. तो हा असतो 1/2 mr², बट रेडियस डिस्कची.
आणि स्पिअरचा अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr². हा RS म्हणजे ह्या स्पिअरची रेडियस. मग आता हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जर आपण ऑप्शन्स बघितले तर डायरेक्ट आपल्याला या आयच्या स्वरूपात दिसतोय, म्हणजे या आयमध्ये ID मध्ये आणि SP मध्ये रिलेशन काय हे शोधायचं आहे. म्हणजे हे आन्सर आपल्याला याच्या टर्ममध्ये फाइंड आउट करायचं आहे. मग आता कसं फाइंड आउट करायचं, तर काय करायचं त्यासाठी, हा जो RS आणि RD आहे यांच्यामधलं रिलेशन काढायचं. मग बऱ्यापैकी ही केस अशा टाईपमध्ये येते बघा, की ज्या ठिकाणी आपण इक्वल व्हॉल्यूम कन्सेप्ट वापरतो. इक्वल व्हॉल्यूम आठवतं, इक्वल व्हॉल्यूम का मी याला इक्वल व्हॉल्यूम म्हणतो, कारण याचंच मटेरियल याच्यासाठी आपण वापरतोय, म्हणजे व्हॉल्यूम चेंज होणार नाही. म्हणजे डिस्कचं जे व्हॉल्यूम असेल, मी असं लिहितो हवं तर, व्हॉल्यूम ऑफ डिस्क इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पिअर म्हणतो मी. चालेल का बघा, व्हॉल्यूम ऑफ डिस्क इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. आता डिस्कचं व्हॉल्यूम कसं असतं, एरिया इंटू हाईट असतं, आणि स्पिअरचं सिम्पल काय असतं, 4/3 πr³ असतं. मी आधी डायरेक्ट फॉर्म्युले लिहून ठेवतो तुम्हाला. ओके, मग डिस्कसाठी एरिया किती लिहायचा, πr². पाय आर म्हणजे कोण, RD² लिहावं लागेल. आणि हाईट किती लिहावी लागेल सांगा, हाईट इथं दिली आहे बघा, RD/6 लिहावी लागेल. ठीक आहे, इज इक्वल टू 4/3 पाय. आता स्पिअरचा रेडियस कोण घेतला आहे, आपण RS घेतलेला आहे, सो हा RS³ होणार आहे. लक्षात आलं का बघा, सिम्पल हे सॉल्व केलं की तुम्हाला RS आणि RD मधलं रिलेशन मिळेल. सो RD तुम्हाला एवढा मिळेल, ट्वाईस ऑफ RS मिळेल बघा. सो RD किती मिळेल, ट्वाईस ऑफ RS मिळेल. मग RD जर ट्वाईस ऑफ RS असेल तर RS किती, सो देअरफॉर RS इज इक्वल टू RD/2. सिम्पल. सो RD इज इक्वल टू ट्वाईस ऑफ RS, सो RS इज इक्वल टू RD/2. आता काय करूया की हा जो RS आहे तो RSच्या ठिकाणी हे RD/2 इथं पुट करूया. मग मला काय येईल सांगा, I स्पिअर इज इक्वल टू 2/5 m इंटू ब्रॅकेट. आता ह्या RSच्या ठिकाणी फक्त हा RD टाकायचा, म्हणजे काय होईल, हे RD/2 आणि याचा काय आहे इथं स्क्वेअर आहे का बघा, इमॅजिन होतंय. सो हे मग सॉल्व करूया आपण. सो हे 2/5 हवं तर मी हे m असंच ठेवतो, हे 1/2चा स्क्वेअर करतो, 1/4 आणि हा RD² आहे तो इकडे येईल. मग हेच काय होईल, सपोज आपण असं घेऊया, 1/5 घेऊया आणि हे हवं तर 1/2 होईल बघा, हे 2 आणि ह्या 4 मध्ये. सो 1/2 mRD² होईल. थोडंसं लक्षात येतं आहे का बघा, 1/5 हा जो आहे तो कोण आहे, हा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सो याच्याबद्दल जर आपण पुट केलं तर हे ID येणार, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं की I स्पिअर इज इक्वल टू ID/5 मिळालं. लक्षात आलं का बघा. सो ID/5, बट IDच्या ऐवजी सिम्पल I म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो इट बिकम्स I/5, म्हणजे आपल्याला जो स्पिअर आहे त्या स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा I/5 असा मिळणार आहे. सो ऑप्शन ए चेक करू शकता. सो थोडीशी डिफिकल्टी बघा याच्यामध्ये जास्त आहे. ओव्हरऑल सगळा न्यूमेरिकल मी इथं व्यवस्थित त्याचं ॲन्सर पुट केलेला आहे व्यवस्थित, हे अशा पद्धतीनं समजलं का बघा. सो हा मोमेंट ऑफ इनर्शियामधला क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन डिस्क आणि स्पिअर याच्याशी रिलेटेड असलेल्या क्वेश्चनवरती आहे. मग त्यासाठी तुम्हाला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे, स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे. ह्या जर डेफिनेशन्स तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही हे ऑलमोस्ट सॉल्व करू शकाल. लक्षात आलं का बघा, क्वेश्चन कशा पद्धतीनं इथं लिहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं सॉल्व केलेलं आहे हे तुम्ही बघा. सो अशा टाईपमध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ एनर्शियावरचे काही क्वेश्चन्स हे येऊ शकतात. लक्षात आलं का. सो दिस इज द कंडिशन अबाउट मोमेंट ऑफ एनर्शिया. चला, असाच एक मोमेंट ऑफ एनर्शियाचाच हा एक अजून एक न्यूमेरिकल आहे बघा. हा सुद्धा CETला विचारलेलाच आहे. द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड रोटेटिंग अबाउट द परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड इज I. सो पहिली कंडिशन आहे रॉडची. द सेम रॉड इज बेंट इन टू द रिंग अँड इट्स अ मोमेंट ऑफ एनर्शिया अबाउट द डायमीटर इज I1. सो रेशो ऑफ I/I1 इज. आता I जो मोमेंट ऑफ एनर्शिया आहे तो रॉडचा आहे. सो बघा मी पुन्हा एकदा मागाशी सोडवलं त्या पद्धतीने ट्राय करतो. सो एक कंडिशन आहे रॉडची आणि एक कंडिशन आहे रिंगची. ठीक आहे, लक्षात येते का बघा सगळ्यांना. सो रॉडसाठी मोमेंट ऑफ एनर्शिया I वापरलेला आहे आणि रिंगसाठी मोमेंट ऑफ एनर्शिया I1 वापरलेला आहे. ओके, सो आता रॉडचा वन एंडचा मोमेंट ऑफ एनर्शिया किती असतो, I इज इक्वल टू ml²/3. ओके, लक्षात आलं का बघा. वन एंडचा मोमेंट ऑफ एनर्शिया रॉडचा एवढा असतो. आता समजा तो जो रॉड आहे त्याची लेंथ आहे L, तो रिंगमध्ये कन्वर्ट केलेला आहे, म्हणजे त्याची जी लेंथ आहे ती कशा एवढी झाली, त्या रिंगच्या सर्कम्फरन्स एवढी झाली.
सो त्याला आपण हवं तर 2πr असं म्हणूया. सो याच्यावरून आपण r काढू शकतो, L अपॉन 2π म्हणू शकतो. व्हॉट इज मीन बाय r? r इज द रेडियस ऑफ द रिंग. ओके, आता मग मला सांगा हा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला रॉडचा, तसा रिंगचा काढूया आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला I1 म्हणूया. सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr² अपॉन 2 किंवा 1/2 mr² असं म्हणतो आपण, अबाउट डायमीटर. लक्षात आलं, अबाउट डायमीटर. मग आता आरची तर व्हॅल्यू इथं आहे ती पुट करूया आपण. सो इथं m आणि r² आहे म्हणजे काय, हे L² अपॉन 4π² होणार आणि अपॉन हे 2 होणार. हे जर आपण थोडंसं सोडवलं तर आपल्याला हे ml² अपॉन 8π² मिळेल का बघा. येस, सो हा I1 मिळेल. ठीक आहे, मग आता I आलेला आहे एवढा, I1 आपण कन्सिडर केलेला आहे एवढा. दोघांचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. मग काय करूया, I अपॉन I1 इज इक्वल टू, आता I किती आहे आपल्याकडं ml² अपॉन 3 आणि I1 किती आहे ml² अपॉन 8π². जे काय आहे ते आपण कॅन्सल करू. सो आपल्याला हे 8π² अपॉन काय मिळेल 3 मिळेल. बघा लक्षात येतं का, ml² जाईल, हे 8π² वरती झालं आणि 1/3 खाली जाईल. सो I अपॉन I1चा रेशो आहे तो आपल्याला एवढा मिळेल. ओके, सो 8π² अपॉन 3 बी ऑप्शन आहे जर तुम्ही नीट क्वेश्चनमध्ये बघितलं तर. म्हणजे हिंट लक्षात आली का, दोन बॉडीचे दोन मोमेंट ऑफ एनर्जी असे सेपरेट लिहिले आणि फक्त मग जशी मागाशी रिंग आणि त्या ह्याच्यामध्ये स्पेअर आणि डिस्कमधली रेडियसची जशी रिलेशन फाइंड आउट केलं होतं तसं रिलेशन आपण इथं L आणि R मधलं फाइंड आउट केलं आणि ते सिंपल पुट करून काय केलं आपण, दोन मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहेत त्या दोन्हीचं सेपरेशन करायचं इथं आपण ट्राय केलं. ओके, आणि सेपरेशन केल्यामुळं आपल्याला लक्षात आलं की मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला किती मिळतो ते. ओके, चला नेक्स्ट आपण थोडंसं अजून एक मोमेंट ऑफ इनर्शिया रिलेटेडच एक्झाम्पल आहे ते सोडूया. ए स्क्वेअर फ्रेम ABCD इज फॉर्म्ड बाय 4 identical rods, each of mass m and length L. This frame is in XY plane. Okay, such that side AB coincide with X axis and side AD coincide with Y axis. ठीक है. So the moment of inertia of the frame about X axis is. आता आपल्याला about X axis find out करायचं आहे. ओके, सो मी हवं तर डायग्राम तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. बघा, एक सिंपल XY प्लेन काढूया आपण आधी. सो हा समजा X आहे आणि हा समजा Y आहे. तर ह्या XY प्लेनमध्ये आपल्याला एक फ्रेम स्क्वेअर फ्रेम घ्यायचे ABCD. ती दोन्ही ॲक्सिसला टच पाहिजे कारण दिलेलं आहे, एक अलॉंग X ॲक्सिस बाजू दिलेली आहे त्याची आणि अलॉंग Y ॲक्सिस दिलेले आहे. सो AB सांगितलं की X ॲक्सिसला टच होते आणि AD सांगितलेलं आहे Y ॲक्सिसला, म्हणजे हा ऑब्वियसली C पॉईंट असेल. आणि आपल्याला इथला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा, ह्याला मी IX म्हणतो. बघा IX लक्षात येते का बघा. मला सांगा, मी जर ह्या IXला ॲज अ ॲक्सिस कन्सिडर केलं आणि याच्याभोवती जर ही फ्रेम रोटेट होत असेल तर फ्रेमचे हा एक पार्ट, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. लक्षात येतोय का बघा. हा सुद्धा फ्रेमचा पार्ट आहे AB, बट हा त्या ॲक्सिसशी अलॉंग असल्यामुळे तो रोटेट होईल, बट त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, 0 असेल, कारण पार्टिकल डिस्ट्रीब्युशन नाही आहे ना ABसाठी. लक्षात येते का बघा. BC मात्र ॲज अ वन एंड रॉड म्हणून काम करेल, AD सुद्धा वन एंड रॉड म्हणून काम करेल आणि जो DC आहे किंवा ज्याला आपण CD म्हणूया तो काय आहे, तर तो एक पर्टिक्युलर बॉडी आहे, ती बॉडी X ॲक्सिसच्या भोवती फिरते. बघा, म्हणजे हा IX ॲक्च्युली कोण कोण आहे बघा. IX मध्ये कोण कोण आहे, IX मध्ये एकतर त्याचा ABचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे जो की 0 असेल हा, नंतर IBC एक असेल म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अ रॉड, नंतर IAD एक असेल तोही ॲज अ रॉड म्हणून दिसतोय का तो ॲक्सिसच्या भोवती, आणि ICD असेल. CD म्हणजे कोण आहे तर एक रॉडच आहे, फक्त तो एका L डिस्टन्सवरती फिरतोय X ॲक्सिसच्या भोवती. मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होणार आहे IAB. मग राहिले तिघं जण मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तुम्हाला आता हे तिघामधला IBC आणि IAD सेम असेल बघा. IBC आणि IAD थोडं तुम्हाला मी ही डायग्राम पुन्हा एकदा दाखवतो. सो हा IBC असेल बघा आणि हा IAD असेल बघा. म्हणजे ह्या दोघांचे दोन मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल त्यामुळे दोघांची ॲडिशन करायची आणि दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे हे दोन रॉड आहेत ना एक प्रकारचे जे ह्या ॲक्सिसच्या भोवती फिरत आहेत. म्हणजे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ॲडिशन करायला लागेल आपल्याला. सो IX आणि आपला हा जो आहे हा सुद्धा एक बॉडी आहे ना, ती त्या ॲक्सिसच्या भोवती फिरते म्हणजे कोण, हा ICD. लक्षात येते का बा. मग ICDचा म्हणजे काय, ती बॉडी डायरेक्ट घ्या, त्या बॉडीचं मास घ्या, मासचा स्क्वेअर घ्या. सो ह्या दोन रॉडचे काय येतील, टॉईस म्हणूया आपण. टॉईस किती येईल सांगा. इथंच बघितलं होतं बघा आपण, रॉडच्या वरच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. ml² अपॉन 3 म्हणूया.
आणि प्लस ही जी बॉडी आहे म्हणजे कोण सी डी सुद्धा ॲज अ बॉडी रोटेट होते एक्सच्या भोवती असं इमॅजिन होईल. मग बॉडीचा एखाद्या काढायचं असेल तर त्याचं मास आणि त्याचा डिस्टन्सचा स्क्वेअर घेतो. म्हणजे थोडक्यात हा आपल्याला IX मिळेल. हे जर सगळं तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला 5/3 ml² असं मिळेल. बघा दिसायला खूप मोठा न्यूमेरिकल वाटतोय बट ओव्हरऑल सोपा आहे. सो 5/3 ml², ए ऑप्शन आहे. सो अगेन दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा समजतात का क्वेश्चन जेवढे मी डिस्कस करतोय तेवढे. चलो नेक्स्ट बघूया. चलो नेक्स्ट क्वेश्चन अगेन रिलेटेड टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. लेट M बी द मास अँड L बी द लेंथ ऑफ द थिन युनिफॉर्म रॉड. पुन्हा एकदा रॉड आला बघा. इन फर्स्ट केस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ रॉड, पहिली केस. आणि सेकंड केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. बघा पहिल्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन हा सेंटरमधनं जातो आहे आणि दुसऱ्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन हा वन एंडपासून जातो आहे. सिम्पल आहे. सो रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इन फर्स्ट केस टू द सेकंड केस. डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचीच, बट मोमेंट ऑफ इनर्शियाच्या कंडिशनवरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो काय करायला लागेल पहिल्यांदा बघा, रॉडच्या दोन केसेस आहेत. सो मी रॉडची पहिली केस इकडे दाखवतो आणि रॉडची दुसरी केस इकडे दाखवतो. आता पहिल्या केसमध्ये रॉड असा आहे आणि हा ॲक्सिस कन्सिडर आहे आणि दुसऱ्या केसमध्ये रॉड असा आहे आणि हा ॲक्सिस कन्सिडर आहे. म्हणजे एक ॲक्सिस आहे तो सेंटरमधून आहे आणि एक ॲक्सिस आहे तो वन एंडमधून आहे. अशा पद्धतीनं दोन केसेस ह्याच्या आहेत. ओके. सो तुम्हाला हे माहिती आहे का बघा, जर सेंटरमधनं असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, ml²/12. आपण रॉडच्या फॉर्म्युलेजमध्ये हे बघितलेलं आहे. जर वन एंड असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, मी याला I2 म्हणतो. आत्ताच बघितलं ना, ml²/3 लिहितो आपण, सॉरी ml²/3 लिहितो आपण. ठीक आहे. हा झाला सेंटरमधनं आणि हा झाला वन एंडमधून. ठीक आहे. आता सेंटर आणि वन एंडमधलं रिलेशन आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनमध्ये लिहायचं, रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. मग याला आपण काय करूया, याला मास तर सेम असणार आहे, याचा रेडियस ऑफ गायरेशन K1 करूया आणि याचा रेडियस ऑफ गायरेशन K2 करूया. सो mk² असतं ना रेडियस ऑफ गायरेशनमध्ये, कारण रेडियस आणि Kमध्ये रिलेशन पण बदलतं बघा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलल्यामुळं. चला आता दोन्हीचं काय करायचं, सिम्पल रेशो घेऊया. सो काय करूया, mk1² अपॉन mk2² इज इक्वल टू, हे होईल ml²/12 आणि हे होईल ml²/3. आता हे तर कॅन्सल होईल, 3/12 राहील म्हणजे हे 1/4 राहील, हे पण कॅन्सल होईल. सो K1/K2 किती येईल मग सांगा, सिम्पल 1/2. सो 1/2 म्हणजे बी ऑप्शन येईल या क्वेश्चनचा. बघा जे काही 1/4 आहे त्या 1/4चं आपण काय केलं, सिम्पल 1/4चं स्क्वेअर रूट घेतलं आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे आपल्याला काय मिळालं, एक रिलेशन मिळालं आणि ते किती मिळालं, 1/2 असं मिळालं. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन थोडासा थेरॉटिकल आहे तो घेऊया. बघा क्वेश्चन काय आहे, ए सॉलिड सिलेंडर हॅज मास m, रेडियस r अँड लेंथ l. इट्स अ मोमेंट ऑफ एनर्जी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स ओन ॲक्सिस इज. थोडासा हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. बघा आता दोन्हीमधल्या कंडिशन्स थोड्याशा ओळखता आहेत का बघा. एक आहे सॉलिड सिलेंडरची कंडिशन, काल मी तुम्हाला लेक्चरला शेवटी काही डायग्राम्स दाखवलेल्या होत्या. सो एक आहे कंडिशन सॉलिड सिलेंडरची. ओके. आणि दुसरी कंडिशन आहे, एक सॉलिड सिलेंडरचीच कंडिशन आहे, इट्स अ मोमेंट ऑफ एनर्जी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स ओन ॲक्सिस असं म्हटलेलं आहे. सो सिलेंडरची कंडिशन आहे. सॉलिड सिलेंडरमध्ये आपण, तुम्हाला आठवतं आहे का बघा की 1/4 mr² घेतलं होतं. ओके. जी काही युनिफॉर्म डिस्क असेल, तुम्हाला मी हवं तर हे सॉलिड सिलेंडर, ठीक आहे, तुम्हाला मी कंडिशन दाखवतो. सॉलिड सिलेंडर लाईक आपण असं म्हणूया. ठीक आहे. सो सॉलिड सिलेंडर हॅज मास m अँड रेडियस r अँड लेंथ l. ही लेंथ आहे ती l आहे. ठीक आहे. सो इट्स अ मोमेंट ऑफ एनर्जी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स ओन ॲक्सिस.
म्हणजे बघा आपण युनिफॉर्म डिस्कचा आपण एक डायमीटरचा काल मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला होता 1/4 mr² असा बघितला होता 1/4 mr². ठीक आहे. सो तुम्ही जर यामध्ये ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला ऑप्शन्समध्ये 2 मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन बघायला मिळते. ठीक आहे. मग आता मला सांगा, जर एक आपण डिस्क कन्सिडर केली अशी लाईक ही डिस्क, ठीक आहे, यातली फक्त ही एवढी, ओके, तर लेंथ आणि डिस्क ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करून तुम्ही लेंथचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अ रॉड म्हणून जर याला कन्सिडर केलं, ठीक आहे, रॉडच्या जर सेंटरमधून जात असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, ml²/12 असतो बघा. सो ही रॉडची कंडिशन आहे आणि ही आपण बघितलेल्या त्या युनिफॉर्म डिस्कची कंडिशन आहे अबाउट ॲन अ डायमीटर. ठीक आहे. सो ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन थोडक्यात या न्यूमेरिकलमध्ये तयार होईल. इट्स अ मोमेंट ऑफ एनर्जी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स ओन ॲक्सिस. म्हणजे रॉड आणि सिलेंडर किंवा डिस्कची जी काही अबाउट डायमीटर कंडिशन होती ती तयार होईल. म्हणजे ह्या दोघांचं ॲडिशन होईल. म्हणजे 1/4 mr² प्लस ml²/12 असं आपण म्हणू शकतो. सो डी ऑप्शन बघा याच्यासाठी मॅच होतोय का. सो थोडंसं थेरॉटिकल आणि तुम्ही हवं तर याची एखादी न्यूमेरिकल डायग्रामॅटिकल कंडिशन तयार करून सुद्धा समजू शकता की हा क्वेश्चन कसा आहे. ओके. सो हा सुद्धा एकदा CETला विचारलेला क्वेश्चन आहे. पुढचा बघूया. चला, हा क्वेश्चन जो आहे ते थोडासा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस रिलेटेड आहे बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ uniform thin rod of length L and mass M about an axis passing through a point at a distance of L/3 from one of its end and perpendicular to the rod is. म्हणजे थोडक्यात एक तर रॉडची कंडिशन आहे, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. ते कसं बघूया आपण. समजा हा असा रॉड आहे, ठीक आहे, तर ह्या रॉडचा एक सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ज्याला आपण IC म्हणतो ना. आपण बघितलं होतं IC इज इक्वल टू किंवा IO इज इक्वल टू IC प्लस mh² असं म्हणतो ना. सो आता आपल्याला IO इथं घ्यायचं आहे. हा समजा IO असेल. सो IO इज इक्वल टू काय असतं, IC प्लस mh² असं आपण म्हणतो. mh म्हणजे काय, ह्या दोघांमधलं डिस्टन्स h म्हणतो आपण याला. ठीक आहे. बट हा पॉईंट L/3 डिस्टन्सवरती घ्या असं सांगितलेलं आहे. बरोबर. इकडचं L/2 असेल. मग हा जर L/2 असेल, हा L/3 असेल, तर हा किती असेल, L/6 असेल का बघा. ठीक आहे. सो L/3 प्लस L/6 2 प्लस यस L/6 असेल. हा करेक्ट इमॅजिन होते का बघा. L/3 L/6 L/2. ओके. हो, तर मी असं दाखवतो मला. L/3 हे 6 होईल आणि हे इथं 2 3L होईल. सो हे L/2 होईल. म्हणजे हा L/6 बरोबर आहे. कळत आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा IO फाइंड आउट करायचा. सो फॉर्म्युला तर लिहिला आपण IO इज इक्वल टू IC प्लस mh². आता IC म्हणजे काय, तर ती बॉडी कुठली आहे बघा. ती बॉडी ॲज अ रॉड कन्सिडर होते. रॉड. मग रॉडच्या सेंटरमधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, हे मी लिहितो IO इज इक्वल टू IC म्हणजेच कोण, ml²/12 प्लस mh² m आणि h म्हणजे कोण, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे ते कोण आहे, L/6². हे एवढंच फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बऱ्यापैकी प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसमधले जे क्वेश्चन्स आहेत ते अशा टाईपमध्येच असतात बघा. फक्त तुम्हाला ती बॉडी कुठली दिलेली आहे ती ओळखता आली पाहिजे आणि त्याच्यानुसार मग त्या बॉडीचे वेगवेगळे मोमेंट ऑफ एनर्जी असतात ते सुद्धा इथं लिहिता आले पाहिजेत. ओके. मग हे जर सगळं आपण सॉल्व केलं तर आपल्याला हे ml²/9 असं मिळेल. ओके. ml²/9. सो बी ऑप्शन आहे बघा याच्यामध्ये. सो ह्या आन्सरसाठी आपण या क्वेश्चनसाठी बी ऑप्शन असं कन्सिडर करू शकतो. बघा न्यूमेरिकल जो आहे तो एकतर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसवरचा पण आहे आणि रॉडच्या एक्झाम्पलवरचा पण आहे. ओके. चला, सेम असाच अजून एक न्यूमेरिकल बघूया. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क अबाउट द डायमीटर इज I. आता अबाउट द डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स अ प्लेन अँड पासिंग थ्रू ए पॉईंट ऑन इट्स अ रिम इज. चला, मी ह्याची सुद्धा तुम्हाला एक डायग्राम दाखवतो म्हणजे थोडंसं तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की कशा पद्धतीनं आहे. डायग्राम रिलेटेड स्टडी केला तर थोडासा जास्त लक्षात राहायला मदत होते. एक डिस्क आहे. सो डिस्क आपण अशी कन्सिडर करूया.
हा डिस्कचा सेंटर, हा अबाउट डायमीटर आणि हा डिस्कच्या रिमवरचा पॉईंट. सो हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा डिस्कचा आय डी म्हणूया, हा डिस्कचा आय सी म्हणूया, अबाउट द सेंटर परपेंडिक्युलर टू द डिस्क. ओके. सो आता आपल्याला एकतर आय सी माहीत आहे, सेंटरमधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, 1/2 mr² असतो. आर कुठं आहे तर ही आर आहे. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द डिस्क. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स रिम, म्हणजे हा आय फाइंड आउट करायचा. मग या प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम प्रमाणे हा जो आय आहे तो किती येईल बघा, आय सी प्लस mr² येईल का मला सांगा. बघा लक्षात येते का, आय सी प्लस mr² म्हणजे कुणाची, आपल्या ह्या आयची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ओके, आय सी प्लस mr². बट आता आय सी आपण इथे किती घेतलेला आहे, 1/2 mr². यालाच नाव क्वेश्चनमध्ये नाव आय दिलेलं आहे बघा, आय. ठीक आहे. सो आपण हवं तर असं म्हणूया, किंवा डायमीटरचा त्याला आय दिले ना. तर तुम्हाला आय सी आणि आय डी मधलं रिलेशन माहीत आहे, आय सी इज इक्वल टू 2 असतं बघा. आपण हे सुद्धा आपण बघतो. सो 2 होईल हा आय सी. येस. सो आयच्या फॉर्ममध्ये मग हे 2 होईल आणि प्लस हे mr². आता mr² व्हॅल्यू इथं फाइंड आउट करावी लागेल, कारण ऑप्शन सगळे दिसत आहेत ते 6i 4i 5i आय अशा टाईपमध्ये आहेत. बघूया आता हे काय करता येईल. इथपर्यंत समजलं का बघा. सो आय इज इक्वल टू 2i प्लस mr². आता हा mr² आपल्याला आयच्या फॉर्ममध्ये काढायचा. आय म्हणजे कोण, आय डी. तर तुम्हाला आय डी माहिती आहे का किती असतो, व्हॉट इज आय डी. सो आय डी इज इक्वल टू mr²/4 माहिती आहे, म्हणजेच 4i इज इक्वल टू mr². चालेल का बघा. सो इथं जर पुट केला तर हा 2i आणि हा 4i, म्हणजे थोडक्यात 6i म्हणू शकतो. हा कोण, रिम म्हणूया, रिम आय आर. सो रिमचा कसा काढला तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. बघा हे 2 पॅरलल ॲक्सिस आहेत, दोघांमध्ये एच इतकं डिस्टन्स आहे ना. सो आपला जो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा जो रूल आहे तो रूल इथे यूज केला आणि त्याच्यानुसार हे न्यूमेरिकल सोडवलं. बघा समजलं का मी जेवढं काय काय सांगितलं ते. चला बघूया आता नेक्स्ट थिअरी क्वेश्चन आहे बघा. हा सुद्धा CETला ॲक्च्युली विचारलेला आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. करेक्ट नसलेलं रिलेशन आपल्याला याच्यामधलं शोधायचं आहे. तर यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, सगळे फॉर्म्युले माहीत पाहिजेत एकतर. ओके. सो पहिलं एक्सप्रेशन बघा, टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. सो येस दिस इज करेक्ट. बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा असतं, हे आपण प्रूव्ह सुद्धा केलेलं आहे. बरोबर. नेक्स्ट दुसरं बघा, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी ना, आय ओमेगा. दुसरं रिलेशन बघा. सो इट इज ऑल्सो करेक्ट रिलेशन. तिसरं रिलेशन बघितलं बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. हे तर ऑब्वियस आहे की करेक्टच आहे. आणि चौथं रिलेशन बघा, आय इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. तर हे इक्वेशन चुकीचं आहे. सो याचा आपण डी ऑप्शन लिहा. सो असा सुद्धा एखादा छोटासा थेरॉटिकल क्वेश्चन हा तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले आपले माहीत पाहिजेत. बेसिक फॉर्म्युल्यावरूनच तुम्ही हे अशा टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व करू शकाल. समजलं. चला एक नेक्स्ट अँग्युलर मोमेंटम रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. CET 2018ला विचारलेलं क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज आय. ओके. It is rotating with angular velocity omega. Another identical ring is gently placed on it. Okay. So that their centers coincides. If both the rings are rotating about the same axis, then loss in kinetic energy is. Okay. So kinetic energy मधला loss find out करायचा आहे. आता ही कन्सेप्ट तुम्हाला आठवते का बघा, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणून याला. ओके. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, L इज इक्वल टू कॉन्स्टंट. L कसा असेल या केसमध्ये, कॉन्स्टंट असेल. मग L इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो. सो L इज इक्वल टू आय ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला. ओके. मग आता हा 2 कंडिशनसाठी लिहूया आपण. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. लक्षात येते. आता आपल्याला ज्या 2 कंडिशन दिलेल्या आहेत त्या काय दिलेल्या आहेत की सेकंड केसचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा passing through its center and another identical ring is gently placed on it so that their centers coincide.
लॉस इन कायनेटिक एनर्जी. ओके, सो आपण दोन मोमेंट ऑफ एनर्जी आपण हवं तर कन्सिडर करूया. जस्ट मिनिट. द मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ ए रिंग अबाउट एन ॲक्सिस. ठीक आहे. सो या केसमध्ये बघा मोमेंट ऑफ एनर्शिया डबल असणार आहे, कारण पहिली केस कोण आहे, पहिली रिंग आणि अनादर रिंग असं म्हटलेलं आहे, प्लेस्ड ऑन दॅट. मग मास वाढलं थोडक्यात, म्हणजे मोमेंट ऑफ एनर्शिया पण काय झालं, वाढला असं आपण म्हणूया. सो I2 इज इक्वल टू टॉईस ऑफ आय लिहूया. मग जर हे असेल तर ओमेगा रिव्हर्स असतो ना, मग ओमेगा काय येणार, ओमेगा कमी होणार बघा. म्हणजे पहिला जो आहे ओमेगा त्याच्या हाफ येणार ओमेगा 2. हे रिलेशन समजतंय का बघा. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² असतं, तसं 1/2 I ओमेगा स्क्वेअर असतं. मग आपण Ke1 आपण डिफाईन करूया, यासाठी आहे तशीच ठेवूया. Ke2 कशी डिफाईन करूया, समजा 1/2 I2 ओमेगा 2 स्क्वेअर करूया. सिम्पल. मग याच्यात व्हॅल्यू हवं तर पुट करू. 1/2 I2 म्हणजे किती आहे, टॉईस ऑफ आय आहे, आणि ओमेगा 2 किती आहे, ओमेगा अपॉन 2चा स्क्वेअर आहे. मग हे वरच्या व्हॅल्यू जस्ट इथं पुट केला, बाकी काही वेगळं नाही आहे. सो हा झाला Ke2. मग Ke2 आपल्याला हे सॉल्व केलं की मिळेल I ओमेगा स्क्वेअर अपॉन 4. मग हा आहे Ke1, हा आहे Ke2. सो दोघांच्या मधला लॉस काढायचा म्हणजे डिफरन्स थोडक्यात. सो Ke1 मायनस Ke2 इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर मायनस I ओमेगा स्क्वेअर अपॉन 4 म्हणूया आपण. सो मी हवं तर याच्यामधून 1/2 I ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतो. सो काय येईल, इथं 1 येईल आणि इथं ह्यातला 2 बाहेर गेला म्हणजे इथं 1/2 येईल इथं. ओके, मग हे सॉल्व केलं तर हे 1/2 I ओमेगा स्क्वेअर आणि हे होईल 1/2. म्हणजे सिम्पल हे 1/2 I ओमेगा स्क्वेअर एवढंच राहील बघा. लक्षात येते का. सो 1/2 I ओमेगा स्क्वेअर अपॉन 4. सो बी ऑप्शन आहे बघा. थोडासा प्रूफ इन डिटेल मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. लक्षात येतोय का बघा तो कशा पद्धतीनं आला, थोडंसं त्याच्यावरची हिंट लक्षात येते का बघा. ओके, सो हा सुद्धा एक CETला विचारलेला क्वेश्चन आहे. जी काय अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट आहे त्या अँग्युलर मोमेंटमच्या कन्सेप्टवरचा हा क्वेश्चन आहे. अजून एक सेम अशाच टाईपचा हवं तर आपण बघूया. थोडासा क्वेश्चन लेंदी आहे. ए डिस्क ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया I1 ओके is rotating in horizontal plane about an axis passing through a center and perpendicular to its plane with constant angular speed omega 1. Another disk of moment of inertia I2 having zero angular speed is placed coaxially on a rotating disk. Now both the disks are rotating with constant angular speed omega 2. So the energy lost by initial rotating disk is, म्हणजे थोडक्यात आत्ताचं जे आपण सोडवलं ना इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जीमधला डिफरन्स, इथे ज्याला आपण Ke1 आणि Ke2 म्हटलं होतं, सेम त्याच टाईपमध्ये हे सोडवायचं आहे. ओके, सो हवं तर मी पहिल्यांदा जो काही लॉसचा आपण फॉर्म्युला कसा लिहितो, डेल्टा Ke म्हणतो ना आपण त्याला. लॉस इन कायनेटिक एनर्जी म्हणजे थोडक्यात चेंज इन ना. सो चेंज इन कायनेटिक एनर्जीलाच आपण इथं लॉस म्हणलेला आहे. सो याला आपण म्हणूया Ke इनिशियल म्हणूया मायनस Ke फायनल म्हणूया. लक्षात येते का बघा. सो Ke इनिशियल आणि Ke फायनलमधला आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. बट इथल्या केसेस तुम्हाला समजून घेतल्या पाहिजेत की Ke इनिशियल जी आहे ती आपण म्हणूया 1/2 I ओमेगा स्क्वेअर, आणि पहिली कंडिशन आहे म्हणून याला I1 आणि ओमेगा 1 म्हणून हवं तर सॉरी चालते का बघा असं. सो फॉर्म्युला आपला तोच आहे, म्हणजे कुठला, जो आपण अँग्युलर मोमेंटमचा घेतो तोच फॉर्म्युला आहे. तो फक्त कशा पद्धतीने मी इथं लिहितोय बघा. चला आता Ke2 किंवा त्याला Ke फायनल म्हटलेलं आहे, ते Ke फायनल मी कसा लिहितो बघा. आता इथं सुद्धा बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे L इज इक्वल टू I ओमेगा ही कन्सेप्टच यूज करायची आहे. या कन्सेप्टनुसारच हे सोडवायचं आहे. सो त्याच्यानुसार मग मी हवं तर डायरेक्ट लिहितो इथं I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. आता I1 ओमेगा 1, I2 तर कॉन्स्टंट राहणार आहे, बट I2 काय होईल, I2 दोघांची ॲडिशन होईल म्हणजे I1 प्लस I2 होईल, आणि हा कॉन्स्टंट राहील म्हणजे कोण, ओमेगा 2 कॉन्स्टंट राहील. सो याच्यावर मी हवं तर ओमेगा 1 किंवा ओमेगा 2 लिहितो. सो ओमेगा 2 किती मिळेल मला, I1 अपॉन I1 प्लस I2 इंटू ओमेगा 1. ही स्टेप समजते का बघा. आता ही जे ओमेगा 2 आहे तो आपण Ke फायनलमध्ये टाकू शकतो, कारण Ke फायनलला आपण काय म्हणूया 1/2 I2 ओमेगा 2 स्क्वेअर.
चालेल. मग ओमेगा 2 तर एवढा आहे. ओके. आणि I2 किती असणार आहे, तर I2 असेल 2 मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन असेल. ओके. मग आपण हा लॉस असा लिहूया का, इथे लिहितो मी हवं तर 1/2 I1 ओमेगा 1 स्क्वेअर. हे 1/2 I1 ओमेगा 1 स्क्वेअर कोण आहे, तर हा पहिली कायनेटिक एनर्जी आहे, मायनस 1/2 I2 साठी आपण लिहूया हवं तर I1 प्लस I2 आणि हे ओमेगा 2चा स्क्वेअर. ठीक आहे. आता ओमेगा 2 म्हणजे कोण हे म्हटलं तरी चालेल. बघा मग ह्यातला एक I1 प्लस I2 काय होईल, कॅन्सल होईल बघा. ठीक आहे. सो एक जर कॅन्सल झाला तर मग हे सगळं जर तुम्ही सॉल्व केलं तर मग हवं तर मी दाखवू का तुम्हाला, हे 1/2 I1 I2 अपॉन I1 प्लस I2 आणि हे ओमेगा 1 स्क्वेअर, म्हणजे ही व्हॅल्यू जर वरती टाकली तर आपल्याला हा कायनेटिक एनर्जीमधला चेंज मिळेल. सो हे ॲन्सर असेल. सो ऑप्शन्स I1 I2 अपॉन I1 प्लस I2 ओमेगा 1 स्क्वेअर, डी ऑप्शन असेल बघा. थोडंसं हे लेंदी आहे, तुम्ही हवं तर नीट हे त्याच पद्धतीनं सॉल्व करू शकता. सो कन्सेप्ट ओव्हरऑल समजली का बघा. सो ही जी कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन जे आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. अँग्युलर मोमेंटम जसं लिनियर मोमेंटम आपण मोशन लॉज ऑफ मोशनमध्ये बघतो तसं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं, त्या टाईपमध्ये तुम्हाला हे सोडवावं लागेल. ठीक आहे. चला अजून एक हवं तर क्वेश्चन बघूया. हा सुद्धा MST CT 2010ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके. क्वेश्चन काय आहे बघा, इफ कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग UCM इन सर्कल ऑफ रेडियस, थोडासा मिसलेनियस मधला क्वेश्चन आहे, म्हणजे UCM रिलेटेड आहे बघा क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे. सो द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इज, ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. आता बेसिक कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इथे यूज करायचा. ठीक आहे. सो बेसिक फॉर्म्युला काय असतो कायनेटिक एनर्जीचा, 1/2 mv स्क्वेअर. ओके. लिनियर कायनेटिक एनर्जी म्हटलं तरी पण चालेल बघा. लिनियरमध्ये आपण मास सांगतो, व्हिलॉसिटीमध्ये लिनियर व्हिलॉसिटी सांगतो. सो 1/2 mv स्क्वेअर असं म्हटलं तरी चालेल. याच्यावरून मी थोडक्यात v स्क्वेअर असं काढतो बघा. हे 2 वरती जाईल. सो 2 × ke अपॉन हे m होईल. चालेल का बघा. म्हणजे 2 × कायनेटिक एनर्जी अपॉन m असं म्हणू शकतो याला आपण. सो v स्क्वेअर इज इक्वल टू 2 × ke अपॉन m असं आपण लिहू शकतो. आता तुम्हाला ॲक्सेलरेशनचा बेसिक फॉर्म्युला माहीतच असेल. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r म्हणूया आपण. ठीक आहे. मग जर हा v स्क्वेअरचा फॉर्म्युला जर आपण इथं पुट केलं तर आपल्याला ॲक्सेलरेशन कसं मिळेल, हे 2 × हे कायनेटिक एनर्जी आणि अपॉन हे r × m असं मिळेल. सो हे आपल्याला ॲन्सर मिळेल. सो ऑप्शन्समध्ये जर आपण बघितलं तर 2e अपॉन mr, 2e अपॉन mr म्हणजे असं लिहू शकतो का मला सांगा. हाच फॉर्म्युला आपण असा लिहिला तरी पण चालू शकेल बघा. सो ऑप्शन एमध्ये जर बघितलं तर सांगू शकतो की यस हा थोडासा करेक्ट होऊ शकतो. लक्षात आलं का बघा. सो एक अशा टाईपमध्ये हा एक UCM रिलेटेड क्वेश्चन होता, तो एक जस्ट मी डिस्कस केलेला आहे. ओके. समजले का क्वेश्चन्स बघा. थोडंसं रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन अशा दोन्ही टॉपिकवरचे क्वेश्चन्स तुम्हाला या ओव्हरऑल रोटेशनल डायनॅमिक्समध्ये स्टडी करावे लागतील, कारण रोटेशनल डायनॅमिक्स एक कॉम्बिनेशनच आहे रोटेशनल मोशनचं आणि सर्क्युलर मोशनचं. त्यामुळे तसा ओव्हरऑल स्टडी तुम्हाला त्या पद्धतीनं करावा लागेल. ठीक आहे. सो आपण भेटूया नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. सो उद्यापासून जे आपलं लेक्चर असेल ते थोडंसं बोर्ड टीचिंग असेल. 2 दिवस मी हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे लेक्चर घेतलेलं आहे. आय होप की हे सुद्धा लक्षात आलं असेल तुम्हाला. बट उद्यापासून पुन्हा आपण जे काही बोर्ड टीचिंगवरती पुढचे सेशन्स पुढचे टॉपिक्स आहेत ते कंटिन्यू करूया. तोपर्यंत हे झालेला टॉपिक आहे, हा ऑलरेडी बऱ्याच वेळेला झालेला टॉपिक आहे. हे झालेले क्वेश्चनसुद्धा मी बऱ्याच वेळेला डिस्कससुद्धा केले असतील, कारण सगळे बोर्डचे क्वेश्चन्स आहेत आणि ऑलमोस्ट CETचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत प्रिव्हियस एक्झामचे. सो प्रिव्हियस एक्झामचा क्वेश्चन असेल तर तो जनरली आपण डिस्कस केलेला असतो. त्यामुळे एकदा सगळ्यांनी पाठीमागं पण चेक करा आणि हे सगळं डिस्कशन व्यवस्थित झालं की एकदा बघा. ओके. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स हा टॉपिक घेऊन. तोपर्यंत मग सगळ्यांनी अभ्यास करा आणि याच्यामध्ये काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.